माझे चॅनल आजीच्या हातच्यावरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आपण आज शिऱ्याचा एक प्रकार बघणार आहे. तर तुम्ही पायनॅपल शिरा खाल्ला असेल, मँगो शिरा खाल्ला असेल, पण हा थोडा वेगळा प्रकार आहे. तर आपण जर्दाळू घालून करतो. तर जर्दाळू मी भिजवले आणि भिजवून त्याचा गर काढून ते बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं आतलं बी पण घातलेलं आहे. त्यात विटॅमिन ए, सी आणि ई असतं. तर त्याच्यामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं. ते डोळ्यासाठी चांगलं आहे ए विटॅमिनमुळे आणि आपल्या स्किनला पण चांगलं असतं. तर जर्दाळू हे एक ड्रायफ्रूट आहे, वाळलेले जर्दाळू असतात. तर हा वेगळा प्रकार आहे. तुम्ही कुठल्याही सणाला किंवा पार्टीला स्वीट डिश म्हणून करू शकता आणि नैवेद्याला करू शकता. गणपतीच्या नैवेद्याला, नवरात्रीत नैवेद्याला किंवा दिवाळीत नैवेद्याला हे तुम्ही करू शकता. शिरा हे सत्यनारायणाच्या प्रसादाला करतात, तेव्हा पण तुम्ही हे करू शकता. तर थोडंसं याला पदार्थ जास्त लागतात, पण एंड प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, एकदम अप्रतिम होतं. दीप्तीची एक मैत्रीण आहे रश्मी म्हणून, तिने केला होता, मला आवडला. मी तिच्याकडनं एक रेसिपी घेतली आणि करते. हे असे जर्दाळू आहेत, ते मी पाण्यात 5-6 तास भिजवले होते, ते असे मस्त फुलले. तर मी असं ते सोलून त्याचे काप करून घेतले. तर आपण हे असं त्याचे काप करून घेतलेले भिजवून. तर त्याच्यात असं बी असतं, ते मी फोडून त्याच्यात असा बदाम निघतो, ते पण मी घालणार आहे. तर मी 10 ते 12 जर्दाळू भिजत टाकले होते. तर ते मस्त फुलले आहेत. त्यासाठी आपल्याला 1 कप मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे. अर्धी वाटी, अर्धा कप तूप आहे. पाव कप हे बदाम मी भिजवून सोलून त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि हे ॲप्रिकॉट भिजवून कापून घेतलेले आहे. थोडंसं आपल्याला केशर लागणार आहे. आणि हे पाऊण कप मी साखर घेतली, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्यात वेलची पूड आहे. आणि आपल्याला 1 कपसाठी दीड कप दूध आणि 1 कपभर पाणी लागणार आहे. ते आपण दोन्ही मिश्रण करून आधी विकळायला ठेवूया. 1 कप पाणी, 1.5 कप दूध. हे गरम करायला ठेवलेले दूध आपण गरम दूध शिऱ्यामध्ये घालणार. तर हे आता कढई मी तापायला ठेवलेली आहे. तर त्याच्यात मी अर्धा कप तूप घालते आणि 1 पिकलेला केळं आहे, तर ते आपण त्या तुपामध्ये भाजून घेऊया. तर आता आपण हे तुकडे करून घालतो. केळं नसलं तुमच्याकडे, नाही घातलं तरी चालेल. तर आपण हे थोडंसं केळं आधी तुपावरती परतून घ्या. 2 मिनटं केळं या तुपामध्ये आपण परतून घेतले. त्याच्यात आपण 1 कप रवा घालतो. तर रवा आपल्याला मध्यम गॅसवरती 10 मिनटं त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्या. केसराच्या काड्या थोड्याच मी बारीक करून घेते. दुधात घालते. त्याचा रंग आता फुटून घातल्यामुळे चांगला येतो. तर जस्ट आपण 1 उकळी येईपर्यंत ठेवूया. जास्त उकळ शिऱ्यामध्ये घालायचे नाही, कारण ते मग गाठी होतात, लम्स होतात. तर आपण थोडीशी उकळी आल्यावर बंद करू. रंग बदलला आहे आता. तर याच्यात आपण आल्मंड पावडर घालूया. आल्मंड मी भिजवले, पण बदाम भिजवून मी त्याची सालं काढून त्याची पावडर केली. तर मी हे ॲक्च्युली बदाम पावडर मिळते, ती अशीच घातली तरी चालते, पण मी ओले आहेत म्हणून थोडंसं भाजून घेते. आता मस्त रंग आलेला आहे बघा. तर ह्याच्यात आपण 1 चिमूटभरच मीठ घालतो आहे, जस्ट टू एनहान्स द टेस्ट. तसे आपण किसमिस घालतो. तर जस्ट बॉईल झालेलं आहे, म्हणजे बॉइलिंग पॉईंटला आलेलं आहे. तर आपण गॅस बंद केलेला आहे. 1 कप पाणी आणि 1.5 कप दूध आहे. तर हे आपण आता घालूया.
कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे. यात आता आपण ते भिजवलेले जर्दाळू ते घालतो. तर हे जर्दाळूमध्ये असं बदाम निघतो, बी निघतं, ते पण मी त्याच्यात घातलेलं आहे. तर आपण ते सगळं नीट मिक्स करून घेऊ. तर त्याच्यात आपण आता किसमिस आणि जर्दाळू ऑलरेडी घातलेले आहेत आणि बदामाची पूड घातलेली आहे. तर आता आपलं हे रवा शिजलेला आहे. रवा शिजल्यानंतर तुम्ही साखर घालू शकता. तुम्ही पाऊण कप साखर घातलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर अजून 1 कप घालू शकता किंवा अर्धा कप पण घालू शकता. ते पाऊण कप अंदाज बरोबर आहे. तर आता याच्यात आपण साखर मिक्स करून घेऊ. साखरेबरोबरच आपण वेलची पूड घालतोय थोडीशी, अर्धा चमचा. त्यात साखर आता विरघळलेली आहे. थोडंसं एक 5 मिनटं आपण बारीक गॅसवरती झाकून ठेवूया. झाकून आपण 5-1 मिनटं ठेवलं होतं. तर त्याच्यात आपण 2 चमचे आता तूप घालूया. पुन्हा मिक्स करूया. तर आपला जर्दाळूचा शिरा तयार झालेला आहे. आता या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये थोडे आपण पिस्त्याची काप, थोडीशी किसमिस, थोडे बदामाचे काप आणि थोडे काजूचे काप यांनी सजवून ठेवले. असा हा आपण जर्दाळूचा शिरा, ॲप्रिकॉट शिरा केलेला आहे. केशरयुक्त आहे, मस्त आहे, घरभर मस्त वास सुटलेला आहे, पौष्टिक आहे. जर्दाळूमध्ये बरेच विटॅमिन वगैरे आहेत, तर ते आपल्या तब्येतीला चांगलं असतं. तर ते मी भिजवून त्याचे काप करून घातलेले आहेत, त्यातल्या बिया पण घातलेल्या आहेत. हे खूप छान होतं. तुम्ही करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.